नमस्कार अमरावती. अमरावतीत शिवसेना शिंदे गटाची 28 डिसेंबर रोजी होणारी नियोजित पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. शिंदे शिवसेना गटाचे नेते माजी मंत्री जगदीश गुप्ता, संतोष बद्रे उपस्थित राहून वरिष्ठांचा फोन आल्याने पत्रकार परिषद स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भाजप आणि शिवसेना युती होणार की नाही याबाबत अद्यापही स्पष्टता नसून राजकीय वर्तुळात संभ्रम कायम आहे. 29 डिसेंबर रोजी मंत्री संजय राठोड अमरावतीत आल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात येणार असून त्यानंतरच युती बाबत स्पष्ट चित्र समोर येईल, अशी माहिती माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी दिली आहे. दरम्यान माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची यावेळी अनुपस्थिती दिसून आली. बोलवलं होतं सगळ्यांना. आम्ही सगळे दिलगिरी व्यक्त करतो. आम्हाला उद्या संजयजी राठोड जे या विभागाचं संपर्क या महानगरपालिका निवडणुकीचं त्यांच्याकडे आहे ते उद्या येतील. त्यांचा फिक्स वेळ आल्यानंतर आपण सगळ्यांना पुन्हा एकदा उद्या आम्ही त्रास देणार आहोत. आज तुम्हाला त्रास दिलं त्याबद्दल क्षमा. परिस्थिती काय सध्या युतीची परिस्थिती काय आहे? होणार आहे, नाही होणार आहे, शक्यता कमी आहे, जास्त आहे? माझ्या मते आधारमध्ये आहे. उद्या संजयजी राठोड पूर्ण शिवसेनेने जो प्रस्ताव दिला होता त्याचं काय झालं? शिवसेनेने जो प्रस्ताव दिला त्याच्यावर सध्या उत्तर आलेलं नाही. बैठकीत आपण 30 ते 35 सीटाची मागणी करून आली होती. आम्ही 35 30 ते 35 सीटाची मागणी करून आले होते. त्यांच्याकडून काय आलं? काही आलं नाही आमच्यापर्यंत. तरी तुम्ही थांबायचं पूर्ण अजून 35 जागेवर आम्ही ठाम आहोत. तुम्हाला असं वाटतं का अपेक्षा आपल्या मनाप्रमाणे जागेचं वाटप होईल? मी मनकवळा नाही आहे ना. त्याचं उत्तर तीच देऊ शकतील. आम्ही आमचा प्रस्ताव दिला आहे. आता उत्तर तिकडनं येईल किंवा कदाचित नेत्यांची आणि वरच्या लेवलवर काही मीटिंग झाली असेल तर उद्या संजयजी राठोड माननीय नामदार ते येतील आणि पूर्ण परिस्थिती क्लिअर होईल. मग तुम्हाला 30 ते 35 जागा उपलब्ध नाही झाल्या तर तुम्ही वेगळे उभे राहणार का? जर तुमच्या अपेक्षेनुसार 30 ते 35 जागा तुम्हाला भेटल्या नाही तर तुम्ही सेपरेट उभे राहणार का? मी या आधीच सांगितलं, सन्मानजनक युती झाली तरच युतीमध्ये लढण्याची आमची मानसिकता आहे. 8 वर्षानंतर खूप पाणी वाहून गेला राजकीय क्षेत्रातलं. 8 वर्ष आधी मी बीजेपीत होतो, सुनील देशमुख बीजेपीत होते. तसं पाणी खूप वाहून गेलं ना. आता नवीन परिस्थिती आहे. नया गळी नया राज. आजच्या प्रेसची घोषणा आमचे संपर्क प्रमुख आहे रायमुरकरजी, त्यांचं बरोबर आहे ना. सर्जिकल स्ट्राईक होत असते. सैनिक आहोत आम्ही. डायरेक्ट